सुमित आतापर्यंत जवळजवळ 100 वेळा त्याच्या घरी गेलास. हो पनवेल पर्यंत एकटा ड्राईव्ह करत जातो. हो पण आजपर्यंत तो आम्हाला एकदाही असं म्हणाला नाहीये की माझ्या बरोबर येता का. हो आणि मला नाही वाटत आपण त्याच्या घरी गेलेलं त्याला आवडेल. अभया, तुला हे सगळं माहिती आहे ना? हो तरी हो कसं म्हणालास? नाही म्हणजे आता सांगितलं आवडेल की नाही आवडेल हे मी विचारच नाही केला होता. नाही पण काव्या हे म्हणताय ते खरं आहे. हा अरे बस यार गाईस, किती नेगेटिव्हिटी भरली तुमच्यामध्ये. माझं सुमितच्या आईशी ऑलरेडी बोलणं झालेलं आहे. अच्छा 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 आणि कोणालाच काही प्रॉब्लेम नाहीये. प्लीज लेट्स गो ना. आणि हो जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर तो नाही आला तरी चालेल. प्लीज 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 जाऊया ना आपण सगळे. आणि किती मज्जा येईल. शाल्मली, अगं तुला वाटते तेवढं सोपं नाहीये ते. काकूंना ते आवडणार नाही मी सांगतो. आणि बरं ऐका ना एक मिनिट. सुमितला काय वाटेल याचा विचार करा ना. करेक्ट बोलतोय तो. अरे सुमितचा बर्थडे गाईस, आपण सरप्राईज प्लॅन करतोय. एक मिनिट माझं ऐका. मी काय म्हणतो ते ऐका फक्त. पण तू तुझी काय बाजू घेतो सारखी सारखी? तसं नाही. मी पण पाहिलंय. अरे तिची बाजू म्हणजे माझी बाजू घेणार असेल तर प्रॉब्लेम काय? अरे थांबा यार, थांबा. मला बोलू तर द्या ना. विनया रग्या, मी काय म्हणतोय, काव्याने एवढा चांगला प्लॅन केलाय तर होऊन जाऊ दे ना राडा. समजा सुमितला नाही आवडलं तर फार सॉरी म्हणू आणि निघून येऊ. आहे काय? आपण किती मजा करू ना. येस, इट्स गोइंग सो हॅपी. अरे पण मी काय म्हणतो. बस ठरलंय. ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच राघव. बरं ऐका, आज रात्री सुमितला कोणीही विश करायचं नाहीये. डन. उद्या सकाळी मी आणि शाल्मली सुमितच्या घरी जाणार आहोत त्याच्या आईला मदत करायला. आणि मग तुम्ही मागोमाग या प्लीज. ते डेकोरेशनचं सामान, फुगे बिगे आणायला विसरू नका प्लीज. आणि प्लीज लवकर पोचा सुमितच्या आधी. माझी गॅरंटी. डन डन. डन. डन डन. नाही काय झालंय? कुठे काय? काही नाही. प्लॅन एक नंबर आहे. टॉप. एवढं स्वच्छ सगळं आठवतंय तुला? 28 वर्षांपूर्वीचं? मी कधीच काही विसरत नाही. माझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे. बाईसाहेब, ते आले वाटतं. हाय, मी काव्या. मिसेस सरदेसाई आहेत का घरात? त्यांनी बोलवलंय आम्हाला. तुम्ही सुमित दादांच्या मैत्रीण आहात ना? या या आत या. बाईसाहेब म्हणाले होत्या तुम्ही येणार आहात म्हणून. हो का? होय. या या या, मी वाटच बघत होती तुमच्या दोघींची. हाय, मी एक मिनिट मला ओळखू दे.
काव्या. आणि तू शाल्मली. अय्या बरोबर. आणि तुम्ही सुमितची आई. हो. हाय काका. हाय हाय हाय. तुला मी हो काका, मी काव्या. सुमितच्या ऑफिस मध्ये भेटलो होतो आपण. हा, सुमितच्याच ऑफिसमध्ये भेटलो होतो. काव्य तू. आणि ही शाल्मली. हॅलो. हाय. तू इथे कुठे? आम्ही सुमितची सरप्राईज बर्थडे पार्टी प्लॅन करायला आलोय. हो. ओ आय सी. व्हेरी गुड. गो अहेड. एन्जॉय. आलोच मी. तुम्ही दोघी काय घेणार? चहा, कॉफी? हो काकू, काही नको आम्हाला. आम्ही ते तुम्हाला मदत करायला आलोत ना, मग तुम्ही फक्त सांगा आम्ही काय करायचंय ते, आम्ही लगेच करतो. ओके. मी सुमितसाठी पुरणपोळ्या करायला घेते. कोण मदत करताय? मी. तू? शाल्मली, तू रोज स्वयंपाक करतेस ना? अगं पण कंटाळा आला असेल तुला आज. काकूंची मदत मी करते. शुअर? काकू प्लीज चला. चला. ही मदत करणार म्हणजे मग झालाच स्वयंपाक. काय ग, काय झालं? हा, कणिक मळतेस ना? कणिक? पीठ पीठ. हो मळते ना मी. तेल आणि मीठ तिथेच आहे. हा, तेल आणि मीठ. मीठ नाही काकू? तेच तेच. तेल वरती आहे बघ. हा. नाही. टन. सही आहे. भारी. किती क्यूट आहे. याच्या लहानपणी मी ह्याला ही सायकल घेऊन दिली होती. आजही मला तो माझा सुमित दिसतो या सायकलवरून असा फिरताना हिंडताना घरभर. तो सुमित तुम्हाला परत कधीही मिळणार नाहीये. आज मी तुमच्या पाया पडलो, तुमच्याशी बरा वागलो, ते माझ्यासाठी नाही, माझ्या आईसाठी. माझ्या आईने काय भोगले हे मी विसरलो, या भ्रमात राहू नका तुम्ही. फक्त मी ते आजपर्यंत कधी बोललेलो नाही, याचं कारण नशिबाने तुम्ही तिचे पती आहात आणि दुर्दैवाने माझे बाप.